नमस्कार. मी नीरज देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट सल्लागार. आज आपण पाहूयात की व्यवसाय वाढीसाठी वास्तुशास्त्राची कशी मदत होते. आपण आपल्या जवळ असलेले सर्व पैसे आपण व्यवसायासाठी लावत असतो किंवा कधी कधी तर आपण कर्ज काढूनही नवीन व्यवसाय सुरू करत असतो. हा व्यवसाय व्यवस्थितपणे चालावा, त्यात आपले चांगलं यश मिळावं हे सर्वांनाच वाटत असतं आणि हेही आपण साध्य करू शकतो, तेही वास्तुशास्त्राच्या माध्यमातून. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही शॉप किंवा चालू करणार आहे किंवा दुकान चालू करणार आहे त्या ठिकाणची एनर्जी लेवल आपणास पाहावी लागते. एनर्जी लेवल जर का पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच ही जागा तुम्हाला लाभदायक होते व तुमचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतच जातो. यानंतर दुसरी गोष्ट अशी पाहावी लागते की तुमच्या दुकानाचं मुख्य प्रवेशद्वार हे वास्तु नियमानुसार योग्य पदात असायला हवं. हे जर का योग्य पदात असेल तर तुम्हाला समृद्धी ही नक्की लाभणारच. तुमचा व्यवसाय हा प्रगतीपथावर जाणारच. त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट पाहावी लागते ते म्हणजे मालकाची बसण्याची जागा. मालकाची बसण्याची जागा व्यवस्थित असेल तर व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जातो. यानंतर आपल्याला पाहावं लागतं की माल ठेवण्याची जागा. तुमचा जो महागडा माल असेल त्याची एक स्पेसिफिक जागा असते, त्या जागेत तो ठेवला तर तो लवकर विकला जातो. त्यानंतर आपल्याला पाहावे लागते ते म्हणजे उधारी ही झाली नाही पाहिजे व झाली तरी ती योग्य वेळेत वसूल झाली पाहिजे. यासाठी आपणास वास्तूची आग्नेय दिशा पाहावी लागते. कस्टमर फुटफॉल वाढण्यासाठी वास्तूची पूर्व दिशा ही व्यवस्थित ठेवावी लागते. धन देण्यासाठी वास्तूची उत्तर दिशा ही व्यवस्थित ठेवावी लागते. कस्टमर चांगला बिल्टअप व्हावा, तुमचे रिलेशन्स चांगले व्हावे, कस्टमर रिपीट व्हावा, यासाठी वास्तूची नैऋत्य दिशा ही संतुलित ठेवावी लागते. तुम्ही जर का तुमचा व्यवसाय सुरू करत असाल व त्या व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळावे असे तुम्हाला जर का वाटत असेल तर तो व्यवसाय चालू करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. आम्ही वास्तु नियमानुसार योग्य असलेला लेआउट तुम्हाला बनवून देऊ. त्याप्रमाणे तुम्ही जर का या गोष्टी सर्व फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा व्यवसाय हा समृद्धीस येईल व त्यात तुम्हाला दिवसेंदिवस भरभराट होताना दिसेल. थँक्यू.